दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण 5% दिव्यांग शेष निधी अंतर्गत योजना सन 2025-26 साठी अर्ज भरण्यास सुरू आहे व 31 डिसेंबर पूर्वी पोर्टलद्वारे हे सादर करणे अनिवार्य असणार आहे. तुम्ही पाहू शकता, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद परभणी 5% दिव्यांग शेष निधी अंतर्गत योजना सन 2025-26 या योजनेचं नाव 0 ते 6 वयोगटातील दिव्यांग मुलांचे लवकर निदान व उपचार होण्याच्या दृष्टिकोनातून माता पालकांना उपचारासाठी निर्वहन भत्ता देण्यात येणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे दिव्यांग बांधवांनी या व्हिडिओला पूर्णपणे पाहायचं आहे व ज्यांना गरज असणार आहे याबद्दल तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, कारण अर्ज फक्त सक्षम या पोर्टलवरून तुम्ही करू शकता. सक्षम परभणी.in वर ऑनलाईन सादर करावेत. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. इथे बघा अटी व शर्ती काय दिलेल्या आहेत. अर्जासोबत पासपोर्ट साईज फोटो अनिवार्य असणार आहे. UDID प्रमाणपत्र 40% किंवा अधिक अनिवार्य. जुनी प्रमाणपत्रे ग्राह्य धरलं नाहीत. UDID नसल्यास शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. जन्मतारखेचा पुरावा जोडणे अनिवार्य असणार आहे. लाभार्थीचे वय 0 ते 6 वर्षे असणे आवश्यक आहे. माता पालकांनीच अर्ज करावेत. ग्रामीण रहिवासी असल्यास ग्रामपंचायत तहसीलदार प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. माता किंवा पालकांचे रेशन कार्ड अनिवार्य असणार आहे. सन 2024-25 उत्पन्न 1 लाखांपेक्षा 1 लाखापर्यंत असणे तहसील प्रमाणित आवश्यक आहे. त्यानंतर आधार कार्ड व आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक अनिवार्य आहे. अर्ज जास्त असल्यास निवड दिव्यांग टक्केवारीनुसार 100% ते 40% पाहिजे आहे. सर्व कागदपत्रासह अर्ज 31 डिसेंबर 2025 पूर्वी पोर्टलवर सादर करणे अनिवार्य असणार आहे. योजना फक्त ग्रामीण लाभार्थ्यांसाठीच लागू राहणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. 0 ते 6 वयोगटातील दिव्यांग मुलांचे लवकर निदान व उपचार होण्यासाठी या दृष्टिकोनातून माता पालकांना उपचारासाठी निर्भय भत्ता देण्यासाठी असणार आहे. तुम्ही पाहू शकता, वयोगट, अंतिम तारीख, दिव्यांग प्रकार, टक्केवारी 40 ते 100% पाहिजे आहे. योजनेचं नाव ज्या दिव्यांगांना दैनंदिन दिनाचार कळत नाहीत व स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ असल्यास ते पालकांवर विसंबून आहेत, अशा UDID धारक दिव्यांगांना काळजीवाहक केअरटेकरची गरज आहे. अशा दिव्यांगांना पालकांना अर्थसहाय्य असणार आहे. तर अर्ज फक्त सक्षम या पोर्टलवरती असणार आहे. बघा, त्यानंतर इथे हे योजनेचं नाव वेगळं आहे. म्हणजे काय, या योजनेसाठी कशासाठी की मुलांचे लवकर निदान व उपचार होण्याच्या दृष्टिकोनातून आहे. माता पालकांना उपचारासाठी निर्वहन भत्ता, आणि जे दुसरं आहे ते म्हणजे काय, दिव्यांगांना काळजीवाहक म्हणजे केअरटेकरची गरज असते अशा दिव्यांग पालकांना अर्थसहाय्य असणार आहे. रूल्स अँड रेग्युलेशनचे काही अटी व शर्ती आहे ते सेमच आहे. म्हणजेच काय, हे बघा, अर्ज फक्त सक्षम पोर्टलवरती आहे. अर्जावर पासपोर्ट साईज फोटो अनिवार्य असणार आहे. UDID प्रमाणपत्र 40% किंवा अधिक अनिवार्य. जुनी प्रमाणपत्रे व 40% पेक्षा कमी दिव्यांगत्व गृह धरलं जाणार नाही. जन्मतारखेचा पुरावा पाहिजे आहे. जन्म प्रमाणपत्र किंवा TC किंवा आधार सनद अनिवार्य. लाभार्थीचे वय किमान 7 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील. ग्रामीण रहिवासी असल्यास ग्रामपंचायत तहसीलदार प्रमाणपत्र आवश्यक. त्यानंतर रेशन कार्ड अनिवार्य. सन 2024-25 उत्पन्न 1 लाखापर्यंत आवश्यक आहे. आधार कार्ड व आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक अनिवार्य. अर्ज जास्त असल्यास निवड दिव्यांग टक्केवारीनुसार 100% ते 40% होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत 31 डिसेंबर 2025 आहे, त्यामुळे त्याच्या आधी करायचं आहे. योजना फक्त ग्रामीण लाभार्थ्यांसाठी लागू राहणार आहे. किमान 7 वर्ष वयोगट. बघा, या योजनेसाठी किमान 7 वर्ष पूर्ण. अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025. दिव्यांग प्रकार टक्केवारी 40 ते 100% असणार आहे. तर दिव्यांग बांधवांपर्यंत जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे. त्यानंतर प्रशिक्षण व नोकरीची संधीसुद्धा आहे. सर्व अस्थिंग, मूकबधीर, कर्णबधीर व अल्पदृष्टी युवकांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी. वय 18 ते 35 आहे. तुम्ही पाहू शकता इथे, ज्यामध्ये आतापर्यंत 72,000 पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींना मदत केली गेली आहे व स्वावलंबीची नवी दिशा देण्यात आली असल्यामुळे इथे रजिस्टर करायचं आहे. हे महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे त्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे. व इथे झुंजार दिव्यांग पुनर्वसन जे काही सेवाभाव संस्था जालना आहे यांच्या वतीने जालना जिल्ह्यातील गरजू दिव्यांगांना साहित्य व किराणा किट वाटप आहे. जाहीर आव्हान देण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे, दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे UDID कार्ड, आधार कार्डचे झेरॉक्स, रेशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, 2 पासपोर्ट साईज फोटो आहे. व जे दिनांक 10 फेब्रुवारी 2026 मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणी सुरू राहील. त्यामुळे 2 महिन्याची इथे नोंदणीची तारखा असल्यामुळे नक्कीच इथे तुम्ही लाभ मिळवायचा आहे.
तुम्ही पाहू शकता इथे गरजू, निराधार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल दिव्यांग व्यक्तींना आवश्यक दिव्यांग साहित्य व किराणा किट मोफत वाटप करण्यात येणार असून तरी जिल्ह्यातील सर्व अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या गरजू दिव्यांग बांधवांनी खालीलप्रमाणे नोंदणी करावी. तर इथे दिव्यांग बांधवांसाठी हे मोठे 3 अपडेट असल्यामुळे नक्कीच तुमच्या सोबत जे असलेले दिव्यांग बांधव असू द्या, तुमच्या ओळखीमधले असू द्या किंवा ग्रुपमधले असू द्या, त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा.